नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नवे निंदकू मच्छरू भक्तिमंदू, नवे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. जो जादूटोणा करीत नाही, लोकांना फसवीत नाही, फसवून पैसे उकळणारा नाही, निंदा मत्सर करणारा नाही, भक्ती नसणारा नाही, उन्मत्त नाही, व्यसनी नाही, जो आपल्या संगतीने दुसऱ्यास बिघडविणारा नाही, तो खरा आत्मज्ञानी होय. तोच खरा साधू होय आणि तोच गुरु या पदास योग्य होय. वासना वाउगी चाहुटी कामपोटी, क्रिये वीण वाचाळता तेची मोठी, मुखे बोलिल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. ज्याच्या अंतःकरणात वासना भरलेल्या आहेत तो वायफळ बडबड करतो, अर्वाच्य बोलतो. जो आचरण न करता मोठ्या बढाया मारतो असा माणूस गुरुपदास योग्य नव्हे. जो बोलल्याप्रमाणे वागतो तोच खरा सद्गुरू होय. असाच सद्गुरू शोधावा. जनी भक्तज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे न योगे समाधान बाणे. जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानी आहे, जो विवेकी आहे आणि वैराग्य संपन्न आहे, जो योगी आहे, अत्यंत क्षमाशील आहे, कृपाळू आहे, महान आहे, दक्ष आहे, विद्वान आहे, जो चतुर आणि ज्याच्या सहवासाने समाधान मिळते, तो सत्पुरुष गुरुपदाच्या योग्यतेचा असतो. नवे तेची जाले नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंत शोधित जावे. जे निर्गुण परब्रह्म होते त्याला मायेमुळे सगुणता प्राप्त झाली. जे अव्यक्त स्वरूपात होते ते सगुण साकार झाले. संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या. खरे तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडचे आहे. म्हणून हे मना, संतांच्या उपदेशाप्रमाणे तू परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी, कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. परमात्म्याचे स्वरूप जाणून घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने एकरूप होऊन जावे. ते आत्मरूप सर्व भयाच्या पलीकडचे आहे. ते बाहेर दिसत नाही, पण जेव्हा द्वैत उरत नाही तेव्हा तेथे अद्वैताचे ऐक्य असते. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोगू. हे सज्जन मना, भगवान राम हा सदा सर्वदा आपल्या जवळच असतो. तू शोधून तर बघ. आत्मा आणि परमात्मा यांचे अखंड मिलन असते. अहंभावामुळे त्या दोघांचा वियोग होतो, म्हणून तो अहंभाव सोडून दे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे, मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी रहावे. पंचमहाभूते, पिंड, जीव व ब्रह्मांड यांच्यामध्ये ऐक्य आहे, परंतु शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना स्थान नाही. हे मना, जे अनुभवाला येते ते पाहत जावे, परंतु ते पाहताना साक्षीभाव ठेवावा व त्यात लिप्त होऊ नये. अशा प्रकारे स्वानंदामध्ये मग्न होऊन सुखी बनावे. देहे भान हे ज्ञानशास्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे, विरक्ती बळे निंद्य सर्वै तजावे, परिसंग सोडून सुखे रहावे. आत्मज्ञान करून घेऊन त्या शस्त्राने मी म्हणजे देह ही जाणीव तोडून टाकावी. देहभान सोडून द्यावे आणि भक्तिमार्गाने जावे. अंगी विरक्ती बाणवून तिच्याद्वारे निंदे असलेली देहबुद्धी, वासना इत्यादींचा त्याग करावा. विषयांचा संग सोडून द्यावा, म्हणजे स्वानंदाचे सुख प्राप्त होते. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखे रहावे. ज्याने पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे. त्याचे ज्ञान होताच जीवाला तत्काळ मोक्ष मिळतो. निर्गुण परमेश्वर सगुण रूपात भरलेला आहे ह्याचा अनुभव घ्यावा. विषयांचा संग सोडून द्यावा आणि सुखाने राहावे. नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, परेहूनी परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे रहावे. परमात्मा हा कार्य कारण भावाच्या पलीकडचा आहे. तो सृष्टीचे पालन करतो असे आपण म्हणतो, परंतु तशा कल्पनेहून तो वेगळा आहे.
परावाणीच्याही पलीकडचा आहे. त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. तो मायेने लिप्त होत नाही. तो सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे. तरीही प्रेमाने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी. विषयांचा संग सोडून द्यावा आणि त्या परमात्माच्या सुखात मग्न व्हावे. देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. देह म्हणजेच मी हा झालेला निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही. जोपर्यंत मीपणा नाहीसा होत नाही तोपर्यंत परब्रह्माचे आकलन होणार नाही. तसेच जे मुळातच नाही व माईक आहे ते अज्ञान लोप पावणार नाही. मनाना कळेना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंताचे स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही. तो सर्वोत्तम आहे. त्याचे ध्यान अभिन्नपणे करावे. खुणेने त्याचे स्वरूप सांगायचा प्रयत्न करावा तर दृष्टांत अपुरा पडतो. तो एकमेव अद्वितीय आहे. तेथे संग व निसंग या गोष्टी उरत नाहीत. नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. वेद, शास्त्रे, पुराणे इत्यादींना त्याचे वर्णन करता आलेले नाही. तो दिसणारा नाही किंवा दिसणाराही नाही. दृश्य व अदृश्याचा तो साक्षीही नव्हे. वेदांना त्याचा थांग लागू शकला नाही. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. साधक आदराने प्रश्न विचारतो की माणसाच्या हृदयात जो देव आहे तो कोण आहे, तो कसा आहे. माणूस जेव्हा देहत्याग करतो तेव्हा तो देव कुठे राहतो आणि नंतर कुठे जन्म घेतो. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. या प्रश्नाला श्री समर्थ असे उत्तर देतात की हृदयामध्ये जो देव राहतो तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून असतो असे समजावे. तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे. तो येत नाही किंवा जातही नाही. तो सर्वत्र व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय मोकळी अशी जागाच नाही. नभी वावरे जो अणु रेणू काही, रिता ठाव या राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वई बुडाले. आकाशामध्ये जे अणु रेणू वावरतात त्यामध्येही परमतत्व भरून राहिले आहे. परमेश्वरा वाचून कोणतेही स्थान रिकामे नाही. त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप बनून जातो. त्या परमतत्वाचे ठाई सर्व दृश्य अदृश्य लोप पावते व एकच ते तत्व उरते. नभासारिके रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. प्रभू श्रीरामाचे स्वरूप आकाशासारखे आहे. त्याचे चिंतन मनोभावे केल्यास जीवनातील दुःख नाहीसे होते. त्या स्वरूपाचे दर्शन झाल्यावर देहबुद्धी उरत नाही. ते स्वरूप कितीही वेळा पाहिले तरी तृप्ती होत नाही. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. दुजे वीणतो तो चितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे हे खरे, परंतु परमात्मा स्वरूपाला ती उपमा देता येत नाही. ते स्वरूप सर्वत्र भरून राहिले आहे. ते स्वभावतः एकच आहे. मग त्याला व्यापक कसे म्हणता येईल. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. परमात्म स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतके विशाल आहे की तेथे तर्क पोहोचूच शकत नाही. ते अत्यंत गूढ, गुप्त व स्थिर आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत नाही. ही खूण सद्गुरूच्या कृपेने समजली की ते तत्काळ सोपे व सुलभ बनते. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे. गुरुकृपेने ज्ञान झाले म्हणजे ते परमात्म स्वरूप कळते व त्याचे आकलन होते.
तेथे सर्व साक्षी अवस्थाही विलीन होऊन जाते. मन उन्मन होऊन जाते आणि शब्द कुंठित होऊन जातात. मग एका परमात्म्याखेरीज सर्वत्र काहीच दिसत नाही. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही बसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. एकदा का परमात्म्याचा अनुभव आला की दुसरे काही दिसत नाही. मनामध्ये चुकूनही द्वैतभाव येत नाही. बऱ्याच काळानंतर म्हणजेच जन्मानंतर आपले जे मूळ स्वरूप त्या परमात्म तत्वाशी भेट झाली की देहभान विसरून जाते, दुःखे नाहीशी होतात आणि जीवाला शांतता लाभते. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाहिजे निश्चयेसी, धरी सज्जन संगती धन्य होसी. हे मना, परमात्म्याचे जे रहस्य आहे ते तुला मिळाले आहे, पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधना केली पाहिजे. संतांचा उपदेश सतत श्रवण केल्यामुळे तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल. म्हणून तू संतांची संगती धर, त्या योगे धन्य होशील. मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधणे वीण सन्मार्ग लागे. हे मना, जगामध्ये इतर सर्वांची संगत सोडावी व संतांची संगत धरावी. त्यांच्या संगतीमुळे मोठमोठाली दुःखे नाहीशी होतात आणि साधनाचे कष्ट न करताही सन्मार्ग सापडतो. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. हे मना, संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणास बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते. साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो. सत्संगामुळे द्वैतभाव पूर्णतः नाहीसा होतो. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळे सर्व दोष निघून जातील. जे अज्ञानी आहेत त्यांना साधना करण्याची योग्यता लाभेल. त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य व सामर्थ्य येईल. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल. जय जय रघुवीर समर्थ.